श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 3 जून 2026 या दिवशी आहे अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी. ही काही साधी संकष्टी नाही बरं का. ही अशी दुर्मिळ संधी असते जी अनेक वर्षांनी एकदाच येते. मग या दिवशी नेमकं काय करावं, कोणती विशेष अशी पूजा करावी, कोणते मंत्र जप करावेत आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, या सर्वच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी भक्तिभावानं केलेली पूजा, जप, दान आणि उपवास याचं पुण्य हे अधिक पटीनं वाढतं असं म्हटलं जातं. जर तुम्हाला गणपती बाप्पांची विशेष कृपा हवी असेल, जीवनातील अडथळे दूर व्हावेत, घरात सुख समृद्धी यावी, धनप्राप्ती व्हावी आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असं जर का वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला काय करावं हेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अतिशय साधे सोपे असे प्रभावी असे उपाय देखील सांगणार आहे. तर बघा, जी बाप्पांना प्रसन्न करेल आणि ज्यामुळे आपल्या मनोकामनासुद्धा पूर्ण होतात. तर सर्वप्रथम बघा, संकष्टी चतुर्थी. अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला विशेष असं महत्त्व आहे. या दिवशी नेमकं काय करायचं, तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं. शक्य असल्यास बघा, या दिवशी स्वच्छ लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर देवघर स्वच्छ करून गणपती बाप्पांचं स्मरण करून देवपूजेला सुरुवात करावी. गणपती बाप्पांसमोर तुपाचा दिवा लावावा. गणपती बाप्पांना शेंदूर, लाल फूल, 21 दुर्वा अर्पण कराव्यात. दुर्वा गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय मानल्या जातात. शक्य असल्यास या दिवशी 21 दुर्वांचा हार गणपती बाप्पांना अर्पण करावा. बाप्पांना नैवेद्य म्हणून मोदक, पेढे, लाडू, त्या गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आवर्जून दाखवावा. आता त्याचबरोबर या दिवशी विशेष कोणता असा मंत्र जप करावा, तर या दिवशी दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा अगदी श्रद्धेनं, भक्तीनं फक्त ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करावा. कारण हा गणपती बाप्पांचा अत्यंत प्रभावी असा मंत्र मानला जातो. शक्य असल्यास 108 वेळा या मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर सकाळी किंवा संध्याकाळी गणपती अथर्वशीर्ष आवर्जून म्हणावं किंवा गणपती स्तोत्र जे आहे, गणेश स्तोत्र, ते म्हणावं. गणपती बाप्पांची आरती करावी. तुम्ही या दिवशी व्रत करणार असाल तर हे व्रत चंद्रोदयानंतर सोडावं. तर या दिवशी शक्यतो बघा, भांडणं, तंटा, त्याचबरोबर कोणाशी वादविवाद करू नये, कोणाचं मन दुखावेल असं बोलू नये. त्याचबरोबर ह्या दिवशी तामसिक अन्न, मांसाहार हा देखील टाळावा. त्याचबरोबर बघा, कोणाशी वादविवाद, भांडणं करू नयेत. व्रताच्या दिवशी मन आणि वर्तन दोन्ही शुद्ध ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. तर संकष्टी चतुर्थीचं व्रत अनेक जण करतात, पण फक्त उपवास करून उपयोग नाही. मनात श्रद्धा आणि भक्ती असणं सर्वात महत्त्वाचं आहे. आता अधिक महिन्याच्या या संकष्टी चतुर्थीचा उपवास नेमका कसा करावा, तर बघा, म्हणजेच या दिवशी उपवास कसा धरायचा आहे याचा देखील व्हिडिओ येईल, तो तुम्ही पाहू शकता. जर तुमच्या मनात एखादी मोठी इच्छा असेल, घरात आर्थिक अडचणी येत असतील, काही केल्या घरात पैसा टिकत नसेल, सतत काही ना काही अडथळे, संकटं येत असतील, तर या दिवशी आपण एक गोष्ट नक्की करावी आणि ती म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करावी. बाप्पांसमोर तुपाचा दिवा लावावा आणि त्यानंतर गणपती बाप्पांना 21 दुर्वा अर्पण कराव्या. शक्य असेल तर 21 मोदक किंवा बघा तुम्ही गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आवर्जून अर्पण करावा आणि त्यानंतर
डोळे बंद करून आपली मनोकामना बाप्पांसमोर व्यक्त करून ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्याचबरोबर रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यावं. चंद्राला अर्घ्य बघा कसं द्यायचं, तर तुम्ही तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडंसं बघा तुम्हाला हळद कुंकू टाकायचं आहे, अक्षता टाकायच्या आहे, लाल फूल टाकून चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. चंद्राला अर्घ्य देण्याआधी संध्याकाळी बाप्पांची विधिवत पूजा करावी. बाप्पांना हळद कुंकू वाहून तुम्ही गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर जो काही तुम्ही गोड प्रसाद जो निवडला आहे तो नैवेद्य दाखवून गणपती बाप्पांची आरती करून चंद्रदर्शन घ्यावं, चंद्राला अर्घ्य द्यावं आणि मनोमन प्रार्थना करावी की हे गणराया, माझ्या जीवनातील सर्व अडचणी, संकट, दुःख दूर करून माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू दे. मला सुख, समृद्धी, आरोग्य, माझी मनोकामना पूर्ण कर. हे आपण बाप्पांसमोर सुद्धा बोलू शकता किंवा चंद्राला अर्घ्य देताना सुद्धा बोलू शकता. चंद्राला अर्घ्य देताना चंद्रमंत्राचा सुद्धा जप करू शकता. तसेच या दिवशी शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान नक्की करावं. अन्नदान करणं शक्य नसेल किमान फळदान करा, वस्त्रदान करा. यथाशक्ती जे शक्य होईल ते दान करा. कारण अधिक महिन्यात केलेलं दान हे विशेष पुण्यदायी मानलं गेलं आहे. आता तुम्ही कोणताही उपाय कधीही केला तरीही काहीच हरकत नाही. पण श्रद्धा, सकारात्मक विचार आणि प्रामाणिक प्रयत्न आणि गणपती बाप्पांवरील विश्वास यामुळे जीवनात चांगले बदल नक्कीच घडू शकतात. आणि हे बऱ्याच जणांचे अनुभवसुद्धा आहे. म्हणून या अधिक संकष्टी चतुर्थीला मनापासून गणपती बाप्पांचं स्मरण करा, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि भक्तिभावानं त्यांची पूजा करा. अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला विशेषतः कोणत्या गोष्टी करणं टाळाव्यात, तर या दिवशी शक्यतो खोटं बोलणं ते आवर्जून टाळावं. कुणाची फसवणूक करू नये, कोणाचा अपमान करू नये. घरात वादविवाद, भांडणं, राग किंवा कटू शब्द बोलणं टाळावं. उपवास करत असाल तर तामसिक अन्न, मांसाहार, मद्यपान आणि इतर व्यसनांपासून दूर राहावं. कोणत्याही गरजू व्यक्तीला रिकाम्या हातानं आपल्या घरातून परत पाठवणं शक्य असेल तेवढी मदत करा. कुणालाही रिकाम्या हाती पाठवू नका. अन्नदान जरूर करावं. देवपूजा करताना घाई गडबड अजिबात करू नये. पूजा अगदी मनापासून श्रद्धेनं, भक्तीनं करावी. त्याचबरोबर चंद्रदर्शन आणि गणपती बाप्पांची आरती करण्यापूर्वी उपवास अजिबात सोडू नका. संकष्टी चतुर्थीच्या व्रतात चंद्रदर्शनाला विशेष असं महत्त्व आहे. म्हणून चंद्रदर्शन घेऊनच उपवास सोडा. त्याचबरोबर या दिवशी मनात नकारात्मक विचार अजिबात आणू नका. कोणाबद्दल द्वेष, मत्सरसुद्धा ठेवू नका. या दिवशी शक्य असेल तितकं नामस्मरण करा आणि सकारात्मक विचार करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त धनप्राप्ती किंवा इच्छा पूर्ण व्हावी म्हणूनच पूजा करू नका, तर गणपती बाप्पांवरील श्रद्धा, भक्ती आणि विश्वास या सर्वाधिक महत्त्व द्या. म्हणून मनापासून केलेली प्रार्थना आणि चांगली कर्म हे तुम्हाला नक्कीच फळ मिळवून देतील अशी अनेकांची श्रद्धा आहे. तर अधिक ज्येष्ठ संकष्टी चतुर्थीची चंद्रोदयाची वेळ, उपवास सोडण्याची योग्य पद्धत, पूजाविधी, मंत्र, संकल्प आणि या व्रताशी संबंधित इतर महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओवर नक्कीच माहिती कळाली असेल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.